चला तर बनवूया आता आपण टमाटरचं लोणचं. हे बघा मी टमाटर धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ पुसून घेतलेले आहे. आता त्याचे 4 भाग करायचे. मस्त सर्व टमाटर आपल्याला कापून घ्यायचे. पूर्ण याचे 4 भाग करायचे. पूर्ण ताटामध्ये असे ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे वरतून. छान पूर्ण झाकले गेले पाहिजेत पूर्ण टमाटर. ते पूर्ण त्याला आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद जास्त घालायची आहे, मीठ थोडं कमी घालायचं आहे. ते तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता. हे बघा मी पूर्ण ते हे घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे रात्रभर. हे बघा आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पूर्ण एकजीव असा मिक्स करायचं आहे, चुरून-चुरून घ्यायचं आहे. पूर्ण असं एकदम पिळून घट्ट असं पूर्ण रस त्याच्यामधला निघाला पाहिजे पूर्ण. ते पूर्ण ताटामध्ये त्याचे साल वरची काढून घ्यायची आहे आपल्याला. आता ते पूर्ण काढून घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्ण ताटामध्ये एका गंजात ओतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे. 1 पाव चिंच घेतलेली आहे मी आणि याचं प्रमाण आहे 1 पाव चिंच आणि 1 किलो टमाटर. हे बघा आता हे वरती 2 दिवस सुकायला ठेवलेले आहे मी. 2 दिवस लागतात त्याला. हे पण आपल्याला 2 दिवस झाकून ठेवायचं आहे. हे बघा आता 2 दिवस झालेले आहे. सुकलेलं आहे पूर्ण टमाटर. आता याची पेस्ट बनवून घेऊया आपण. पूर्ण पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता हे जे झाकून ठेवलेलं होतं ते पण आपल्याला मिक्सरमध्ये थोडं काढून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे. परत 1 पाव गूळ आणि बेडेकर लोणचं मसाला. अ, को दुसरा कोणता नाही, बेडेकर मसालाच यूज करायचा आहे त्याच्यामध्ये. तो खूप छान असतो. त्याच्यामध्ये हिंग कमी असतं. वास येत नाही आहे जास्त. हे त्याच्यामध्ये याची पावडर टाकायची आहे टमाटरची. बेडेकर मसाला आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. खूप सोपं आहे हे लोणचं. तुम्ही करू शकता. उन्हाळ्यामध्ये आंबट खायला आवडतात म्हणून छान लागतात. हे पराठ्यासोबत आपण यूज करू शकतो. आता हे कालवून झालेलं आहे. हे बघा आता मी 1 पाव तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये लवंग आणि काळी मिरी घातलेली आहे. हे बघा आता त्याच्यामध्ये मी मेथ्या पण घातलेल्या आहे. आता हे तेल थंड होऊ द्यायचं आहे. आता हे थंड झाल्यानंतर हे बघा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छानपैकी हे बघा किती छान दिसत आहे. मस्तपैकी तिच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पूर्ण तेल. हे बघा मेथ्यानं खूप टेस्ट छान येते. मेथ्या तशा बी छान असतात खाण्यासाठी. तुम्ही करून नक्की बघा. आणि हे बघा पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त ते तुम्ही घालू शकता. त्याचं प्रमाण 1 किलो टमाटर आणि 1 पाव चिंच आणि 1 पाव गूळ, 1 बेडेकर मसाल्याची पूर्ण पुडी आणि थोडं तिखट आणि मीठ आणि हळद. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा तेल पूर्ण मी हे करून घेतलेलं आहे. तेव्हा मिक्स झालेलं आहे. बघा किती छान दिसत आहे. तर आता तुम्ही याला असंच झाकून ठेवा एक रात्रभर. दुसऱ्या दिवशी स्टोअर करू शकता. 1 वर्ष, 2 वर्ष, किती पण वर्ष हे लोणचं खराब होणार नाही आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.